सगळ्यात प्रथम मी नवरात्रीच्या आपल्याला शुभेच्छा देते आणि महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ज्या सरकारच्या योजना आहेत आणि त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण, त्याचबरोबर शेती विकास, नगर विकास याच्याबद्दल बरेचसे निर्णय घेतले जातात की जे निर्णय अंमलबजावणी होणं अपेक्षित असतं. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीसुद्धा बैठका घेत असतात. परंतु या ठिकाणी मला नमूद करायला पाहिजे की गेल्या वर्षी आणि त्याच्याही आधीच्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास उद्दिष्ट या विषयावरती 100 कोटीपर्यंतचे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स द्यावेत अशा प्रकारनी अर्थसंकल्पामध्ये सूचना केलेली होती. त्यानंतर गेल्या वर्षी सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलले होते आणि त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या नियोजनाची बैठक घेतली होती. त्यावेळची प्रेस नोट आम्ही बोललो होतो की त्या जिल्ह्यामध्ये, कुठल्याही जिल्ह्यामध्ये नेहमीच्या आपल्या DPCच्या बजेटच्या बरोबर सौर ऊर्जा, त्याच्यानंतर जलसंधारण, पाण्याचं प्रदूषण, शिक्षण, आरोग्य यासाठी काही स्पेसिफिक आपल्याला जर का प्रकल्प उभे करायचे असतील तर त्यासाठी CSRमधून किंवा शासन त्यांच्या माध्यमातून काय मदत करू शकेल याचा विचार त्याच्यातून होणं अपेक्षित होतं. पुण्यामध्ये मी तो प्रयत्न केला. त्याच्या आधी 3 वर्षापासून मी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर बैठक घेतली. त्यांना पुणे जिल्ह्याच्यामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांमधून काय तुम्ही केलं आहे काम हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मी जाऊन आले गेल्या 2.5-3 वर्षात अनेक वेळेला. त्या जिल्हाधिकाऱ्यांना पण विनंती केली की शाश्वत विकास उद्दिष्टांवरती तुम्ही काय काम करताय याच्याबद्दलचा अंतर्भाव DPCमध्ये करण्यात यावा. परंतु आजही त्याला काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत कामं. परंतु कालच मी जेव्हा पुणे जिल्ह्यामध्ये बैठक घेतली त्यावेळेलाही मला दिसलं की गडकोट किल्ल्यांचं संवर्धन हा एक विषय सरकारने हाती घेतलेला आहे आणि त्या गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनामध्ये मग सौर ऊर्जा असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, त्या ठिकाणची पवित्र स्थळं असतील त्या गडकिल्ल्यांवरची, त्याला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न जो आहे तो चाललेला आहे. आणि विविध ठिकाणी एक मोठी कॉन्ट्रोवर्सी सारखी समोर येते. तर त्यामुळे मला आजच्या कोल्हापूरच्या बैठकीच्या मध्ये मी आपल्या ज्या महानगरपालिका आयुक्त आहेत आणि पोलीस अधीक्षक आहेत त्यांना दोघांशी भेटले. जिल्हाधिकाऱ्यांना तर अनेक बैठकांमध्ये मी पूर्वी बोलावलेलं आहे. परंतु मी इथून सगळ्या NGOची बरंचसं तक्रार ऐकते की डिझास्टर झालं किंवा एखादी आपत्ती आली की आम्ही दिलेल्या सूचनांचा विचारच झाला नाही असं सांगितलं जातं. म्हणून मला असं वाटतं आहे की डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला कोल्हापूरच्या संदर्भामध्ये नागरिकांकडून किंवा तुमच्या स्वतःच्या निरीक्षणामधून आपत्ती व्यवस्थापन आणि शाश्वत विकास उद्दिष्ट याच्यावर मी नागरिकांना आवाहन करते की त्यांना या जिल्ह्यामध्ये काही योजना, सूचना असतील तर त्यांनी जर का माझ्याकडे उपसभापती म्हणून आणि बाकी लोकप्रतिनिधी इथे भरपूर ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे सगळेच जण आहेत, विविध पक्षांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे, आणि राजेश क्षीरसागर स्वतः नियोजन मंडळाचं काम पाहत आहेत, त्यांच्याकडेही पाठवल्या तर पुढच्या बजेटमध्ये तरी त्याला चालना देणं आपल्याला शक्य होऊ शकेल. त्याखेरीज आपल्याला माहिती आहे महिला बाल विकासला DPCच्या 3% निधी दिला जातो आहे. तर तो निधी जसा मिळतो आहे तसं पुण्यामध्ये तरी त्यांनी निर्णय घेतला की गडकोट किल्ल्यांसाठी सुद्धा 3% निधी द्यायचा. तर तसा कोल्हापूरमध्ये झाला असेल निर्णय तर चांगली गोष्ट आहे, नसेल झाला तर त्याचासुद्धा उपयोग आपल्याला या गोष्टींचं जतन करण्यासाठी म्हणून होऊ शकेल असं मला वाटतं. तर या माध्यमातून विविध लोकांच्या जे आहेत कामं त्यांच्या योजनांची अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना सक्षमीकरण याच्यावरती एका मोठ्या वृत्तपत्रात 7 मुद्द्यांचा तपशीलवार लेख परवाच प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये निर्धूर चुली असतील किंवा महिलांसाठी असणारं दामिनी पथक असेल, सेवेसाठी असणारे भरोसा सेल आणि WhatsApp नंबर असतील, किंवा 50% बसच्या भाड्यामधली सवलत असेल, लेक लाडकी ही योजना नुकतीच जाहीर झालेली आहे की ज्याच्यामध्ये मुलगीचा जन्म झाला की त्यांच्यापासून ते तिचं वय मोठं होईपर्यंत काही त्यांना आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी मदत केली जाणार आहे. पण या सगळ्याच्यासाठी आवश्यकता आहे की सामान्य महिलांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत शासन किती स्वतःहून पोचतं हे पाहिलं जाणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून मी कुठे नक्की योजनांमध्ये अडचणी येत आहेत हे समजून घेऊन त्याची अंमलबजावणीला चालना देण्यासाठी नारी चेतना अशा प्रकारची एक मोहीम हाती घेतली आहे आणि पुढचे 3 महिने ती चालणार आहे.
त्याच्यामध्ये काल मी लातूर आणि धाराशिवला बैठक घेतली. आज कोल्हापूरला मी पोलिसांशी आणि यांच्याशी एक प्राथमिक स्वरूपाची चर्चा केलेली आहे. पण या मुद्द्यांवरती पाठपुरावा करून अलीकडे आपण जे लोकप्रतिनिधींना सांगतो की तुमचा अहवाल आला पाहिजे, तर मी हा विचार केला की विधिमंडळात काय होतं. आम्ही सभापती किंवा उपसभापती आहे, तर उपसभापतींचं नक्की काय म्हणणं आहे या दृष्टिकोनातून मी जे निर्देश दिलेले असतात अधिवेशनामध्ये त्याच्याबद्दलचा अहवालसुद्धा मी तयार करते आहे. आणि तसा अहवाल मी 17 जुलै ते 4 ऑगस्ट नुकतं जे अधिवेशन झालं त्याचा तयार केलेला आहे. त्यातल्या मी प्रतिम तुम्हाला जरूर देते, सॉफ्ट कॉपी आहेत. आणि ते निर्देश आपल्याशी संबंधित पण अनेक असतात, कारण काही राज्यस्तरावरचे प्रश्न असतात, काही शिक्षणाबद्दलचे प्रश्न आहेत, काही आरोग्याबद्दलचे प्रश्न आहेत. आणि या निर्देशांचं पालन होतं आहे की नाही हे पाहणं, हे सुद्धा काम मी या दौऱ्यांच्या माध्यमामधून करते आहे. आणि म्हणून या नारी चेतनेच्या संदर्भामध्ये आज माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. आज त्याखेरीज माझं नवीन हे पुस्तक आलेलं आहे, ऐसपैस गप्पा नीलमताईंशी. तर आज अक्षर गप्पा ह्या जो कोल्हापूरचा फोरम आहे तिथे 5 वाजता माझ्याशी त्यांच्या चर्चा गप्पा होणार आहेत. आणि त्याचंही संयोजन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये पत्रकार परिषदेच्या पलीकडे एक तुमच्याशी संवाद साधता येईल. आणि कोल्हापूरचा मीडिया, कोल्हापूरचे कार्यकर्ते हे खूप व्हायब्रंट म्हणेन मी, की खूप अतिउत्साही चांगल्या अर्थाने म्हणजे आहेत, बऱ्याच बाबतीत प्रोॲक्टिव्हली भूमिका घेत असतात. त्यामुळे त्यांच्याशी मला भेटणं आणि संवाद करणं नक्की आवडेल. आणि नागपूरला आमचं अधिवेशन आहे, तर त्याला महाराष्ट्र एक्सप्रेस आहे, परंतु तुम्ही डायरेक्टली काही जण जर का आलात आणि कोल्हापूरचे प्रतिनिधींनी 2-3 दिवस तिथे अधिवेशनामध्ये वेळ दिलात तर मला असं वाटतं की काही चर्चा विचारविनिमय, कारण शेवटीपर्यंत मार्चचं अधिवेशन मुंबईमध्ये होत असतं, तर थोडक्यात जास्त जनतेच्यापर्यंत हा विषय पोचावा या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. प्रश्न भरपूर तुमच्या मनामध्ये आहेत, मला त्याची जाणीव आहे. पण ते प्रश्न माझ्या अखत्यारीत जेवढे असतील तेवढे मी नक्की त्याची उत्तरं देईन आणि तुम्ही मला जरूर प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू. एक मी आपल्याला सांगू इच्छिते की तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वाचलेलं आहे सगळं. या खटल्याच्याबद्दलची जी काही सगळी कार्यवाही झाली त्यानंतर 2010च्या सुमाराला घटना घडल्यानंतर 2017च्या सुमाराला तो खटला संपूर्ण तपासून राज्य सरकारने तो खटला रद्द केलेला आहे, तो गुन्हाच रद्द केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरती आता काही भाष्य करणं योग्य होणार नाही. आणि त्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यावरती काही वेगळं मी मत व्यक्त करावं. मी म्हणून काही प्रतिक्रिया त्याच्यावर देऊ इच्छित नाही. ते जेव्हा माणूस जे बोललेला आहे त्याच्यावरती ते बोलायला समर्थ आहेत. त्याच्यावरती मी स्वतः प्रत्येक जगातल्या व्यक्तीबद्दल मत दिलंच पाहिजे असं काय आपला नियम नाही आहे. त्यामुळे मला काही त्याच्या म्हणण्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. मॅडम, कोल्हापूरच्या निफाड ग्रामपंचायतीला तुम्ही मागच्या वर्षी व्हिजिट केली, पण लिगल प्रोटेक्शन म्हणण्याइतपत अजून त्याच्यामध्ये कोणती सरकारमार्फत पावलं उचलली गेली आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही हा थोडा विषय आणि फडणवीस साहेबांनी ॲश्युरन्स दिलं होतं, येणाऱ्या अधिवेशनामध्ये ह्याला ठोस मूर्त स्वरूप येणं किंवा कोणत्या तरी प्रकारे ह्याच्यामध्ये फाईनची तरतूद असेल किंवा कमिटीची तरतूद असेल, असं काही बघायला मिळेल का? कॉन्क्रीट काहीतरी मिळेल का? असं आहे, आपण खूप समाजामधले जे वेगवेगळी गावं आहेत, वेगवेगळे जिल्हे आहेत, ते अनेक प्रकारच्या भूमिकांमधून जातो आहे. त्यामुळे हेरवाडला जसं घडलं तसं सातारा जिल्ह्यातली मला काही गावं भेटले. मी त्याची परिषद पण पुण्यामध्ये घेतली होती, विभागीय आयुक्त कार्यालयात. आणि जवळजवळ 30 ते 40 गावांमध्ये ही मोहीम पसरलेली आहे आणि ते स्वतःहून त्यामध्ये काम करत आहेत. विधिमंडळामध्ये सांगितलं सन्माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी की ज्या ठिकाणी लोकांना तयारी असेल आणि त्यांचा सहभाग आहे त्यांना आमचं पूर्ण सहकार्य राहील. परंतु अशा सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांच्यामध्ये आपण कुणावरती सक्ती करू शकत नाही. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की एका बाजूला जात पंचायतच्या नावाने वेगवेगळ्या लोकांवरती दबाव आणून त्यांना दंड बसवणारे पण समाजात प्रवृत्ती आहेत, त्यांची एका बाजूला मोठी लढा चाललेला आहे. अशा वेळेला परत दंड बसवणं किंवा अशा गोष्टी करण्यापेक्षा समाज प्रबोधनच हेच त्याच्यावर उत्तर आहे. हेरवाडच्या महिलांना नंतर मी पुण्यात बोलावलं होतं, त्यांचं मनोगत ऐकून घेतलं. त्यांना निधी जो जाहीर झाला तो मिळत नाही आहे कारण पालकमंत्री बदललेत असं त्यांनी त्यांची एक व्यथा मांडली. तेही मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही
त्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती द्या. मला वाटतं आता अजित पवार इथे पालकमंत्री झालेले आहेत, तर त्यांनी हेरबाडच्या ग्रामस्थांना आम्ही कळवतो. सुनीताताईंनी पण स्वतः जाऊन आलेल्या आहेत अनेक वेळेला तिथे, मोरे सुनीताताई. तर तिथल्या लोकांनी परत पत्र दिली तर त्यांना नक्की परत तो निधी प्राप्त करून देता येईल. पण निधीच्या पेक्षासुद्धा समाजाचा सहभाग याच्यात वाढण्यासाठी स्वतःहून काम होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि महिलांनी याच्यामध्ये भूमिका घेण्याबरोबर मी तर असं म्हणेन की ज्या महिला कोविडमुळे किंवा शेतकरी आत्महत्यांमुळे किंवा अन्य कारणांमुळे एकल झालेल्या आहेत, त्यांना पण समाजामध्ये सर्वसामान्य स्त्रीप्रमाणेच प्रतिष्ठा मिळणं, एवढं जरी नवरात्रामध्ये आपण साध्य केलं तरी ती बरीच मोठी गोष्ट होईल. कारण आम्ही बऱ्याचशा कोविडग्रस्त कुटुंबातल्या महिलांच्या एकत्र बैठका घेतल्या आणि त्याच्यामध्ये मुलांना शाळेत फी भरायला जाण्यापासून ते प्रगती पुस्तकाला आणेपर्यंत एकट्या स्त्रीला काय अडचणी येतात हे आपल्या सगळ्या समोर आलेलं आहे. परंतु हा सगळं जे काम आहे ते फक्त सामाजिक संघटनांनी करायचं असं होऊ शकत नाही. आणि म्हणून सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्तीचा विचार जर का केला तर काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा जो लेख होता की समान संधी आणि समान सन्मान, तर सन्मान खूप गरजेचा आहे असं मला वाटतं. इथे जे आहे ते पालकमंत्री मुश्रीफ साहेब ते मुश्रीफ करतील, जे कोणी पालकमंत्री आहेत त्यांचं कर्तव्य आहे या संदर्भामध्ये असं मला वाटतं. पुण्याच्या ससूनमध्ये मुळामध्ये कुठलाही गुन्हा घडतो त्यावेळेला त्या गुन्ह्याशी संबंधित असणाऱ्या राजकीय पक्षाची हे सातबारा तपासून मागण्या करणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. कारण आत्तापर्यंतच्या राजकीय वाटचालीमध्ये जे कोणी असं करतात त्याचे काय परिणाम होतात ते त्यांचं ते समजेल त्यांना. मला साधी गोष्ट अशी वाटते यामध्ये की एखादा आरोपी एखाद्या हॉस्पिटलमध्ये इतका काळ का राहतो, त्याच्यानंतर राहिल्यानंतर त्याला काय दीर्घकाळ असा आजार झालेला असतो, याची जबाबदारी कोणाची आहे? जेल प्रशासन आणि त्यासाठी वरिष्ठ स्तरावरती त्यांचं मेडिकल पॅनेल असतं, त्यांची पण जबाबदारी असते. पोलिसांच्यामध्ये सुद्धा भाग आहेत. पुणे शहर पोलीस आहेत, ससूनमध्ये संरक्षण करणारे पोलीस आहेत आणि कारागृहाचे पोलीस आहेत आणि मेडिकल पथक आहे. तर या सगळ्याच्याबद्दल चौकशी समिती सरकारने जाहीर केलेली आहे. त्याच्यात अत्यंत अभ्यासू स्वरूपाचे सदस्य आहेत. त्यामुळे त्या समितीच्या मधून जे समोर येईल त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही केली जाईल. आणि दुसरं, मला जी माहिती आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये ह्या व्यक्तींचा प्रवेश झाला तोच मुळे त्या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेले फोटो आहेत. तर मग त्याच्यात 3 माणसं असतील तर मी म्हटलं की मी फक्त एवढ्याच पत्रकारांना ओळखते आणि इकडच्या पत्रकारांना ओळखत नाही, याला काही अर्थ नाही आहे. प्रत्येक जणाची चौकशी होऊ शकते. त्याच्यामध्ये ज्यांचे जे फोटो दिसलेले आहेत त्या प्रत्येकाची चौकशी व्हावी की त्यांचे काय लागेबंधे आहेत ते. आणि त्या व्यक्तीचा कारखाना असल्यानंतर त्या माणसाचा प्रवेश झालेला आहे, असं नाही की घटना घडल्यावरती आज प्रवेश झाला का नाही झाला का काय झाला ते. दुसरं, एक समाजामध्ये असं होतं की आपल्या शेजारी येऊन माणूस उभा राहतो आणि म्हणतो माझा सेल्फी घ्यायचा आहे. आम्ही नाही म्हणू शकत नाही त्यांना कोणालाही. पण शेवटी असं होतं की कॉल रेकॉर्ड्स वगैरे तपासली जर का नीट तर याच्यामध्ये कळेल की तो कोणाचा आहे आणि कोणाचा नाही. ते काहीच अवघड नाही आहे. त्यामुळे कोण काय मागणी करतं आहे याच्यापेक्षा माणसांनी स्वतःच्या दिव्याखाली काय अंधारेत्वारी तपासावं असं मला वाटतं. महिला आरक्षणाप्रमाणेच पंतप्रधानांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत तोडगा करावा असं काल एक विधान तुम्ही केलं. नेमकं काय अपेक्षा आहे तुमची पंतप्रधान? मला एक सारं म्हणणं आहे की तुम्ही बघताय की 1996 सालापासून महिला आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित होता आणि जवळजवळ 23 किंवा 27 वर्षानंतर त्याला न्याय मिळाला. अनेक वेळेला ते आरक्षणाचं विधेयक फाडलं गेलं. OBC मुस्लिम विरुद्ध आरक्षण असा चर्चा झाली. तेव्हाही आरक्षणाच्या विधेयकामध्ये मागासवर्गीय ज्या महिला आहेत किंवा ज्या आपल्या समाजातल्या ज्यांना अनुसूचित जाती जमातीच्या महिला आपण म्हणतो त्यांना आरक्षण होतंच. आरक्षणात आरक्षण होतंच. कधीही महिला चळवळींनी आरक्षणामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या महिलांखेरीज आरक्षणाची मागणी कधीही केलेली नाही. हे मी तुम्हाला अगदी आई अंबाबाईच्या साक्षीने सांगू शकते. तरीही काही लोक अमुक कपडे घालणाऱ्या महिला आरक्षण बोलतात, तमुक कपडे हे असं बोलतात त्याला कारण त्यांचा दूषित पुरुषी वर्चस्वाचा दृष्टिकोन आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मग ती विधेयकं फाडून टाकणं, विधेयक चर्चेला येऊ न देणं, शेवटच्या क्षणी सभात्याग करणं आणि मग काँग्रेस पक्षाचं UPAचं बहुमत 2009 पासून 2015पर्यंत असूनसुद्धा का ते आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं नाही. आणि आता
राजकीय इच्छाशक्ती नरेंद्रजी मोदी यांनी व्यक्त केली आणि ज्यावेळेला पार्लमेंटच्या अधिवेशनात शेवटी संपता रात्री 2 वाजता विधेयकं मंजूर होतात, त्याच पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मोदी साहेब मांडतात आणि राज्यसभेमध्ये 100% राज्यसभेचे खासदार उपस्थित राहून सर्व पक्ष पाठिंबा त्याला देतात. याचा अर्थ 2 आहेत. एक असा आहे की महिला शक्तीला दुखावण्याची इच्छा कोणालाही राहिलेली नाही आहे आणि दुसरा अर्थ असा आहे त्याचा की सुस्पष्ट जर का जनाधार असेल तर त्या ठिकाणी सरकार जेव्हा एखादी गोष्ट मांडतं त्यावेळेला जनतेला एक संदेश जात असतो की तुम्ही याल तर तुमच्याशिवाय तुम्ही नाही आलात तरी मी हे निर्णय घेणार आहे म्हटल्यावरती प्रत्येक पक्षाने आज पाठिंबा दिला नारी शक्ती विधेयकाला. आणि त्यामुळे मी उदाहरण एवढ्यासाठी दिलं की आज मराठा आरक्षणाचा जो विषय आहे मी स्वतः त्या विषयाच्या बाजूनी आहे. आपल्याला कल्पना आहे ओबीसींच्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका पूर्ण त्यांच्या अधिकाराचं संरक्षण करण्याचीच आहे. सभागृहामध्ये मला वाटतं तुमच्यापैकी काही जण हजरी असतील की ज्यावेळेला एक मताने ठराव मंजूर झाला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष मिळून की मराठा आरक्षण प्रत्यक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून ज्या प्रकारची राजकीय इच्छाशक्ती आणि ते पास करण्याचं धारिष्ट केंद्र सरकारने दाखवलं तसं राज्यामध्ये त्यांचीच भूमिका पुढे नेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मिळून हा प्रश्न सगळ्यांना बरोबर घेऊन सोडवू शकतील असा मी विश्वास व्यक्त केलेला आहे. अशी आमची अपेक्षा आहे. कसं काय हा जे विषय त्या तपशिलात मी जाणार नाही कारण तो शेवटी सरकारचा अंतिम निर्णय आहे. पण समाजात तेढ वाढू नये, समाजात ऐक्य राहावं, समाजात एकोपा राहावा आणि महाराष्ट्राने विकासाकडे एकत्रितपणे जावं आणि सर्वांना संधी मिळावी. तुमच्यापैकी जे जाणते आहेत त्यांना माहिती असेल की युनायटेड नेशन्सनी सांगितलेलं आहे की काय आपल्याला साध्य करायचं आहे ते म्हणजे नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड. म्हणजे विकासाच्या परिघावरती आपल्याला कुणालाही पाठी सोडायचं नाही आहे. मग ते शिक्षणामध्ये असेल, समाजामध्ये असेल, स्थलांतरितामध्ये असेल. तर हे आपल्याला करायचं असेल तर त्यातून सन्मानाने तोडगा काढला पाहिजे. केवळ रोजची आपल्याला एक बातमी मिळाली की त्याच्या पलीकडे सुद्धा राजकारण घडत असतं. आणि तुम्हाला माहिती आहे की मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारामध्ये अशीच आपण एकत्रितपणे भूमिका घेतलेली आहे. अनेक विषयांमध्ये खूप तिढा होत असताना महाराष्ट्र वेळोवेळी एकत्र येऊन काही मुद्द्यांवरती भूमिका झालेली आहे. तशा पद्धतीचं एकमत व्हावं अशी माझी अपेक्षा आणि सर्वांना विनंती आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आता जयंत पाटलांची सभा झाली, राज्याचा दौरा सुरू तर राज्य लेवलला किंवा केंद्रीय लेवलला कशा पद्धतीने तुमचं अंतर प्रशासनाचं किंवा सरकारचं काय? सरकारचं काय मत आहे तुम्हाला माहिती आहे. लोकशाहीमधलं विधिमंडळ हे एक सार्वभौम निर्णय प्रक्रियेचं केंद्र आहे आणि मी उपसभापती आहे. तर अशा वेळेला सरकारचं मत सरकारचे मंत्री किंवा मुख्यमंत्री सांगतील. परंतु मला एक दिसतं की त्यांचं उपोषण थांबावं, त्यातून तोडगा निघावा यासाठी सरकार अतिशय सकारात्मक आहे आणि ते जिथे जिथे जात आहेत त्या ठिकाणी लोकांचा चांगला सहभाग आहे. त्याच्यामध्ये एक उत्स्फूर्तता दिसते आहे. त्यामुळे समाजामध्ये नवीन नवीन नेतृत्व उदयाला येत असतील तर ती नक्की चांगली आहे. महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाचा वारसा नसतानासुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती एवढी मोठी होते त्यावेळेला माणसाचा लोकशाहीवरचा विश्वास वाढतो. ही फार चांगली गोष्ट आहे असं असं कशा दृष्टीने आपण बघतो त्याच्याकडे मी म्हणेन मी तर आता उलट स्वागत केलं ना. असं असतं की शेवटी जेव्हा कोणी नेतृत्व करायला लागतं तर त्यावेळेला त्या नेतृत्वामधून समाजाला फायदाच होत असतो. त्यामुळे असं नाही आहे की कोणी एक नेता आला म्हणजे बाकीच्यांचं स्थान ज्याचं त्याचं स्थान लोकांच्या अंतरंगाशी जोडलेलं असतं. त्यामुळे नवीन नेतृत्व आलं तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे असं मला वाटतं. मॅडम, सरकार म्हणून तुम्ही याच्यामध्ये पॉझिटिव्हली बघता या सगळ्या मुद्द्यांमध्ये, पण दुसरीकडे सदावर्ती याच्या वक्तव्यामुळे सरकार कुठेतरी अडचणी झाली किंवा त्यांच्यावर थोपवणारी वक्तव्य सध्या भूमिकेत प्रदर्शन करताना दिसतात. काल सुद्धा धनगर आरक्षणासंदर्भात पुरवठामध्ये सभा झाली, त्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. तर मग ही आव्हानं तुम्ही कशी करता, यांना कसं थोपवणार? नाही, मुळात असं की ते काही सभागृहात बोलत नाही आहेत. सभागृहात कोणी बोललं तर मी काय भूमिका घेते तुम्ही पाहिलेलं आहे. अशा वेळेला मी आता माझं म्हणजे हे काय म्हणायचा निर्देश समाजात पण चालवायला लागले तर ते लोकशाहीला धरून काही होणार नाही. पण त्यांनी कोणी सुधीर भाऊंनी मला वाटतं त्यांना सल्ला दिलेला आहे आज मुनगंटीवारांनी की तुम्ही वक्तव्य करा सांभाळून. ते त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ही काळजी घेतील ते असं वाटतं मला. सरकार महिला सक्षमीकरण हां, एक क्षण बरं मला एक दुसरं काय सांगायचं आहे.
मी ट्रोलिंगमध्येही बघते. माझं दुसरं काय म्हणणं आहे की आपण सगळेजण निरीक्षण करतो आहे. एखादी व्यक्तिमत्व काही अशी असतात की ती अशी वेगवेगळी वक्तव्य करत असतात आणि त्यांचा हेतूच हा असतो की लोकांनी चिडावं, लोकांनी भडकावं, किंवा काही लोक मी असे पाहिलेत की ते ट्रोल याच्यासाठी वक्तव्य करतात आणि त्यांना आनंद, म्हणजे ते म्हणालेले आहेत की अरे मला इतक्या लोकांनी ट्रोल केलं. मग तर त्यांचा हेतू वेगळा असतो ना. प्रत्येकाचं नेतृत्व वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळे ज्यांना असं करून दुसऱ्यांना भडकवण्यामध्ये आनंद येत असेल तर आपण त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, मग आपण काय भडकायचं. माझं म्हणणं असं आहे, आपण राजकारणात आहोत. मी एवढं मानते की प्रतिकूल गोष्टीला अनुकूल बनवण्याला राजकारण म्हणतात. आपण जर का आपल्या भावना स्वतःच नीट सांभाळल्या तर दुसरा माणूस अरे आपल्याला चाप्यात ढकलतोय चिडायच्या, तर आपण अशा वेळेला काय करायला पाहिजे की आपण शांतपणाने इग्नोर केलं पाहिजे. त्याच्या अजून आपण भडकतोय, म्हणजे त्यांना पाहिजे त्या गोष्टी आपण करतोय. त्यामुळे आपण थोडंसं, आणि हे आम्ही महिला चळवळीमध्ये शिकलो की काही काही लोक मुद्दाम महिलांवर विनोद करतात. आपण गेलं की काहीतरी उगाच टाईमपास करतात. तर आपण त्याच सापळ्यात कशाला अडकायचं. आपण ओव्हरकम करण्यामध्ये, त्याच्यावरती सामना करण्यामध्ये जास्त आहे ना महत्त्व. बोला. असं मी काही बोलली नाही. मी कुणाही व्यक्तीबद्दल बोललेलं नाही. तुम्ही लोकांना आपल्या सरकारनं पोलीस संरक्षण, विशेषतः विशेष पोलिसांचं देखील संरक्षण दिलेलं आहे. प्रक्षोभक गुन्हेगार करायच्या त्यांना तुम्हीच पोलीस संरक्षण द्यायचं. नाही बा, मी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. असे लोक, काही लोक एकदम शांतपणाने, शंकासुद्धा येणार नाही असं बोलतात आणि ते भडकवणारं असतं. काही लोक भडकवण्यासाठी बोलतात हेही कळतं. कुणाकुणावर कारवाई करायची आणि कुणाकुणाचं संरक्षण काढायचं असं नाही करता येत आपल्या लोकशाहीमध्ये. महिला सक्षमीकरणासंदर्भात शासन काय करतं याचा तुम्ही उल्लेख केला. प्रयत्न करतात. प्रयत्न करते, परंतु रूट कॉज कुणी शोधत नाही असा मला एक अनुभव आलेला आहे. बालविवाहाचं प्रमाण भयंकर वाढतंय. मुलींचा जन्मदर सातत्याने कमी होतोय. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं जे इलिगल अबॉर्शन्स होत आहेत, सेक्स डिटर्मिनेशन होतं, कारवाईबाबत इतकं सिरियसनेस घेतला जात नाही. काही दिवसांपूर्वी कुठे शरद पवारांनी मुली गायब होण्याच्या प्रमाणासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. म्हणजे एका बाजूला आपण महिला आणि तसं व्हावं असं अपेक्षित आहे. एक पहिलं मी सांगेन की तुम्ही जवळजवळ 4-5 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यात रूट कॉजच्या बद्दलचा जो मुद्दा आहे त्याच्यात मला असं वाटतं की समाजामध्ये लिंगभेदावर आधारित श्रमविभागणी जी आहे की अमुकच कामं महिलांनी करायची आणि अमुक कामं महिलांनी करायची नाही, अमुकच कामं पुरुषांनी करायची, ती बदलण्याच्या मुळापर्यंत आपल्याला खरंच जायचं आहे का रूट कॉजमध्ये याचा विचार केला तर कोविडच्या काळामध्ये नाईलाज म्हणून बराचसा पुरुषवर्ग घरात काम करत होता. पण नंतर सरासरी पाहिली तर स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये 5.5 ते 6 तास, आता तुम्हाला माझं धक्कादायक वाटेल, राग आला तरी हरकत नाही आहे, पण 5.5 ते 6 तास पुरुषवर्ग घरामध्ये पण मदत करतो. आपल्याकडे तो वेळ काही मिनिटांचा होईल असं मला वाटतं. अर्धा ताससुद्धा कोणी मदत करत नाही साधारणपणे. थोडी सन्मानाने अपवाद एखादच तुमच्यामध्ये असतील. तर अशा वेळेला सर्व तिन्ही करायचं आहे. घरकाम तिन्हीच करायचं आहे, मुलाबाळांचं सांभाळायचं आहे, ऑफिस करायचं आहे, शेतात जायचं आहे, शेतमजुरी करायची आहे. आणि अशा वेळेला आपण म्हणतोय की त्यावेळेला तिला कुपोषण नाही झालं पाहिजे. त्यामुळे हा एक विषय आहे की ज्याच्यामध्ये कुठे ना कुठे त्या महिलांना मुलं सांभाळण्यासाठी काही पाळणा घरं असतील किंवा मदत असेल, या संपूर्ण समाजरचना तशीच आहे. दुसरं मी इथे आपल्याला एक सांगू शकते, अपहरण झालेल्या ज्या मुली आहेत त्याच्याबद्दलची आकडेवारी नुकतीच मुंबई पोलिसांनी जाहीर केलेली आहे. आणि महाराष्ट्रभर, काल मी लातूर, धाराशिवलाही तेच चित्र पाहिलं आणि आज मी कोल्हापुरात जेव्हा बोलले एसपींशी, पंडितांशी, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तेच आहे की 100 पैकी 80 मुलींना परत आम्ही घरात रिपॅट्रिएट केलेलं आहे. परत घरी जातात, त्या राहतात. पण मी त्यांना सांगितलेलं आहे की परत त्या पळून जाऊ नये किंवा परत त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून त्यांचे स्वमदत गट आणि दर महिन्याला त्यांना ऑनलाईन किंवा आपली एखादी लेडी कॉन्स्टेबल आणि समुपदेशक, बालरोग तज्ज्ञ यांच्याशी बोलून किशोरवयीन मुलींना सुद्धा एक मैत्रीची योजना महिला बाल विकास विभाग आणि महानगरपालिकेने शहरामध्ये आणि ग्रामीण भागात करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे घडणार नाही. दुसरं, अपहरण झालेल्या ज्या मुली आहेत त्यातल्या बऱ्याचशा मुलींबद्दल असं आहे की त्या 17 किंवा 17.5 वर्षाच्या असतात आणि 6 महिने झाले की त्या सज्ञान होतात आणि त्यांना घरात राहायची तयारी नाही आहे. त्यांना त्यांच्या चॉईसप्रमाणे, त्यांच्याप्रमाणे इच्छा करायची आहे. तर काल मी लातूरलाही प्रश्न विचारला होता की आपलं समाज या मुलींना स्वेच्छाविवाह करायचा असेल, म्हणजे अविवाहित असलेल्याच मुलाशी लग्न करायचं असेल समजा त्या मुलीला, तर त्याला
तिच्या इच्छेप्रमाणे किंवा मुलगा असेल तर त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे लग्न करू द्यायला तयार आहे का आपला समाज? मला वाटत नाही. फार थोड्या समाजात आणि कुटुंबात मान्यता आहे या गोष्टींना. आणि त्याच्यामुळे होतं आहे कसं की मग पळून जाणारे, शेवटी एक मुलगी असली तिच्याबरोबर एक मुलगा असतो ना पळून जाणारा, की जो ते दोघं म्हणतात की आपण जर लग्न करूनच घरी चाला तर आपल्याला तिथे थारा मिळेल म्हणून. आणि तरी सैराटसारख्या घटना प्रत्येक जिल्ह्यात आपण घडलेल्या बघतायत. लग्नानंतर 4-4, 5-5 वर्षांनी गोळीबार करून मुलींना आणि जावयाला मारून टाकणारे लोक आहेत आपल्या समाजामध्ये सुद्धा. आणि आजही मी बघते की 40-45 वर्षाची झाली सून आणि मुलगा तरी त्यांनी समोर बसायचं नाही, उभं राहायचं. ह्या आपल्या घरातली शिस्त आहे. मी त्या शिस्तीला वंदन करते. पण हळूहळू काळ बदलतोय, असं नाही चालत करून. आपल्याला त्या घरातल्या मुलांचं म्हणणं काय, मुलीचं म्हणणं काय, तिला शिकायचं असेल तरी लग्नच करून देणार आहेत. अशा वेळेला त्या मुली या सगळ्या गोष्टींच्याबद्दल एक नकारात्मक भूमिकेतून ही चुकीची पावलं उचलली जात आहेत. परंतु त्याच्यामध्ये कोणी अँटी ट्रॅफिकिंगच्या बद्दल विचार आपण केला तर मुलींना मुद्दाम फूस लावणारे, त्यांना व्यापाराला लावणारे, त्यांना पळवून देणारे लोक असतील तर त्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट्सना कार्यरत केलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं. आम्ही सूचना सगळीकडे पोलिसांना दिलेल्या आहेत त्या संदर्भात ज्या आहेत त्या. याखेरीज बरेचसे लोक लग्न लावून देतात अल्पवयीन मुलीचं. बालविवाहाचा मुद्दा आपण काढलात तर बालविवाहाच्या मुद्द्यामध्ये मी कालच मुद्दाम विचारणा केली. एका बाजूला बालविवाह होत आहे ते खरं आहे, परंतु सरासरी विवाहाचं वय जे आहे ते वय जे आहे ते 16-17पर्यंत वाढतं आहे. म्हणजे ते वय काय 15-16 असं झालेलं नाही आहे कुठेही आकडेवारीमध्ये. आणि कालच NFHSचा सर्वे मी लातूर धाराशिवला मला जेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 1000 मुलांच्या पाठीमागे 929 मुलींचं जन्मदर होता, पण आता तो 946वर आलेला आहे. म्हणजे मुलींचा जन्मदर वाढलेला आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्राची आजची रिसेंट आकडेवारी पाहिली, मी ती तुम्हाला फॉरवर्ड करते. आणि खरोखर ही शासकीयच आहे. सेक्स रेशो ऑफ द टोटल पॉप्युलेशन फिमेल्स पर 1000 मेल्स, तर त्याच्यातली आकडेवारी जी आहे ती 2015-16मध्ये महाराष्ट्रामध्ये 952वर ऑलरेडी पोचलेली होती. 952वरती, की जी भारतामध्ये 991 होती, महाराष्ट्रामध्ये 952 होती. आणि आता म्हणजे 2019-20मध्ये 1020 जर का संख्या धरली आपण अशी किंवा 1000 अशी, तर महाराष्ट्राची ॲव्हरेज मुलींचा जन्मदर जो आहे तो 966वर आलेला आहे. म्हणजे 929वरून गेल्या 5-6 वर्षामध्ये आपण 966वर आलेलो आहे. आणि भारतामध्ये ही जी संख्या आहे ती 991वर गेली आहे. हे बेटी बचाव बेटी पढाव याचं काही प्रमाणामध्ये यश आहे, पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आमचं सरकार पण ही आकडेवारी समोर मांडत नाही आहे आणि आपणही तेच धरून स्वतः अजून निराश होतो आहे. खरोखर कोल्हापूरमध्ये 966पैकी किती दर आहे हे मी आकडेवारी चेक करून तुम्हाला सांगते, पण ॲव्हरेजच जर का सगळीकडे महाराष्ट्राचं जे आहे ते 966 आहे, याचा अर्थ लातूरमध्ये 946 असेल तर आपल्याकडे 950पर्यंत आपण पोचलेलो आहे 929वरून. आणि बॉर्डरवरती असणारी काय होतं आहे, सेक्स डिटर्मिनेशनची स्कॅन्डल्स याच्या बातम्या मोठ्या येतात, पण या सकारात्मक बातम्या आहेत त्या खरं तर पत्रकारांनी स्वतः तपासून छापल्या पाहिजेत, पण त्या छापल्या जात नाहीत असं मला वाटतं. आणि त्यामुळे सगळीच परिस्थिती नकारात्मक आहे असं मला वाटत नाही आहे. खेळाच्या क्षेत्रामध्ये, अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये मुली फार मोठ्या प्रमाणात पुढे जात आहेत. MPSC UPSCमध्ये मुली ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे त्यांना मार्क मिळत आहेत आणि म्हणून जेंडर पॅरिटी पण कमी होते. पण महिला अत्याचाराच्या प्रमाणामध्ये कन्व्हिक्शन रेट वाढवला पाहिजे हे मला मान्य आहे, मी सातत्याने करते. परंतु ज्या महिलांना आरक्षणाचा फायदा मिळतो किंवा ज्यांना घराण्याचा मोठा वारसा आहे त्या महिला बचत गटांचं काम जेवढ्या उत्साहाने करतात तेवढं मला महिला अत्याचार विरोधी काम करताना दिसत नाही, ही माझी खंत आहे. कारण त्या कामाला ग्लॅमर नाही आहे, त्या कामाला ग्लॅमर नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्वेक्षणात दिसलेलं आहे की बलात्कार विरोधी केसेस किंवा या कामांच्यामध्ये जास्तीत जास्त आम्हाला शेवटपर्यंत साथ देणारे कोण असतील तर पत्रकार आहेत. मग ते बुलढाणा असेल, अकोला असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, कुठेही आम्ही पाहिलं की शेवटपर्यंत त्या केसचा फॉलोअप जो असतो. अच्छा, कोल्हापूरचं 953 आहे, कोणी चिठ्ठी हात दिली तर त्याच्यामुळे 929वरून 953वर आपण पोचलेलो असू तर मला असं वाटतं ती नक्की स्वागतार्ह सुचिन्ह आहे. ते आपण प्रत्येक वेळेला मुलीला काय वाटत असेल, छोट्या आपल्या इतक्या मुलींना मारून टाकतात म्हणल्यावर, तर निदान 29पासून ते 52पर्यंत म्हणजे 20-22 कुटुंबांमध्ये दर 1000 फरक झाला असेल तर ती चांगली गोष्ट आहे. त्याचं आपण खुल्या मनाने स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून वेळ बदलते, काळ बदलतोय. आम्हाला कोणी सांगितलं असतं 10 वर्षापूर्वी की एकमताने राज्यसभेत हे विधेयक पास होईल तर आम्ही विश्वास ठेवला नसता, पण ते आज घडलेलं दिसतंय आणि त्याच्यामुळे आम्ही आशावादी आहोत.
आपण संपवूया. चल. हां हो मला कल्पना होती. हां त्यांचं स्वागत आहे, चांगली गोष्ट. भरपूर आहेत. नावं कशी सांगणार? नावं घेणं म्हणजे मला राजकारणात राहायचं आहे. तुम्हालाही माहिती आहेत. मॅडम हां पुढच्या वर्षी विधानसभा किंवा लोकसभा लढवण्याचं काय विषय आहे? माझी विधान परिषद 2026 पर्यंत आहे आता. आणि शिंदेसाहेब आणि फडणवीसांनी सांगितले तुम्ही काळजी करू नका, उपसभापती म्हणून तुम्ही चांगलं काम करताय, त्यामुळे ते करते. आणि मलाही आवडतं ते काम. खालच्या सभागृहात येऊन प्रमोशन नोंदवणं आत्ता मला कसं आहे, मी कुठल्याही डिपार्टमेंटला माहिती देऊ शकते. सगळे विधान परिषदेतले आमदार जास्त काय गडबड केली तर त्यांना एक दिवस सांगू शकते गप्प बसा, असं सभेचा आमदार सांगू शकत नाही. त्याच्यामुळे केवळ अधिकारासाठी नाही पण विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी हे पद चांगलं आहे असं मला वाटतं की ज्याचा मला उपयोग करता येतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि ठरलं काही तर तुम्हाला बोलवते प्रचाराला म्हणून. हो चालेल. ओके. चहा द्या. चहा केलं मी असं घाला. बरं विचारा. चला 1 मिनिट. शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटामध्ये उपनेत्या होत्या असं म्हणा आणि 30 वर्षापासून काम करा असं प्रश्न विचारा मग मी बोलते. मला अतिशय त्यांच्या निर्णयाचा आनंद झालेला आहे आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेचे नेते म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. प्रत्येकाशी त्यांचं एक चांगल्या प्रकारचं जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि मीना कांबळी आल्यामुळे एक आमच्याकडे ज्या 3 उपनेत्या आम्ही होतो, पहिल्या महाराष्ट्रातल्या उपनेत्या ज्या केल्या पक्षाने, विशाखा राऊत, मीना कांबळी आणि नीलम गोरे. तर अशा वेळेला मीना कांबळी आल्यात. मला पक्षाने आल्यावरती इकडे शिंदेसाहेबांनी नेता म्हणून जबाबदारी टाकली, काम करायला लागली त्यावेळेला. तर मीना कांबळी यांचंही संघटन कौशल्य चांगलं आहे, तर त्यांचं मी मनापासून या कामामध्ये स्वागत करते. आणि मला असं वाटतं की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हेच एकनाथ शिंदेंच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी इकडून तिकडे कुठेच प्रवेश केलेला नाही. त्या नेहमी त्या आधीच्या शिवसेनेत होत्या, त्या शिवसेनेत आतासुद्धा आहेत. त्याच्यामुळे कुठलाही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे, उलट त्याचा आनंद मला वाटतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.